गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे दिवस तिसरा आणि आता मी रेडी झालो आहे आणि बघू शकता स्टे आहे आमचा आणि बाकीचे सगळे रेडी होतात. मी खाली आलो आहे कोलगेट घ्यायला आणि कॉफी घ्यायला सर्वांना. तर सीन असं आहे की आज आम्ही चाललो आहे मार्लेश्वरला. पहिला करणार आहे राजापूरची गंगा आणि नंतर करणार आहे मार्लेश्वर. तर आता भरपूर मजा येणार आहे आणि या व्लॉगमध्ये. आणि पहिला आम्ही कसा टाईम मॅनेज होतो आहे ते बघूया. कधी कसं कुठं मजा येत आहेत. आता सगळे रेडी होतील, खाली येतील. पहिला आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. ब्रेकफास्ट करून राजापूरची गंगा करणार आहे, त्याच्यानंतर मार्लेश्वर करणार आहे. तर याच्या मागे माझ्या बघू शकता गाडी उभी आहे आणि आता मी रेडी झालो. असा काहीतरी आउटफिट आहे माझा आजच्यासाठी. काल ट्रेडिशनल घातलं, रात्री भरपूर जेवलो, झोपलो, लवकर झोपलो कारण की दमलेलो. तर आज बघूया कशी काय मजा येते, काय काय बघायला भेटतं तुम्हाला ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून राहा. दिवस तिसरा आहे आणि तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल किती मजा येते. चला बघा, पोरं ट्रिपला असल्यावर हालत बघा रूमची कशी होते. बघ चला, पूर्ण पॅकिंग झालेली आहे आमची रूमची. चला 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 मार्लेश्वर चलो बाय. सगळी तयार झाल्या, मस्त आयटम बनल्या. नाही बॉईज पोरांची असली ही बघा सगळे कशी. असा आमचा जिम्मेदार गाडी चालवणारा आशुतोष पाटील हमेशा हवा चेक करतो सगळ्या टायराचे की कसे पूर्ण टायर आपले आणि सुखद कसा प्रवास असू दे ह्या गोष्टीचा पुरेपूर काळजी घेतो मुलगा. तर मग पूर्ण गाडीची हालत बघा. अशी पोरांनी नावं लिहिली आहेत, जुही, जुली, जुलियन, जोसफ अशी सगळी नावं लिहिली आहेत गाडीवर. आणि गाडीची हालत एकदम धुळीने माखलेली आहे. उन्हामुळे पोरं इथं आतमध्ये लपले तशी एकदम. फोटोग्राफी चालले. आमचा बिल झालेला आहे जेवणाचं वगैरे ऑलमोस्ट 1600-1700 रुपये बिल झाला असेल पूर्ण जेवणाचा रात्रीचा. तरी विच इज ओके, कम्फर्ट एकदम बॅलन्समध्ये आहे आम्ही त्या गोष्टी. तर हा पूर्ण गाडीची काळजी घेतो आहे आम्ही. काय आम्ही तयारच आहेत. आता आम्ही नाश्ता करायला जातो, बघू काय नाश्ता भेटतं आहे आणि तिथे भेटू. ठीक आहे मस्त. आता आम्ही आलोय, थांबलो स्टॉपला. राजापूरची गंगाचा रस्ता आहे हा वाला, राजापूरची गंगा. मेन रस्त्यावरून बघा राजापूरची गंगा आणि मेन रस्त्यावरून आम्ही देवेंद्र व्लॉग बनवतोय, मी व्लॉग बनवतोय आणि भूषणी व्लॉग बनवतोय. आणि तिथं एंट्रन्सलाच ब्रेकफास्ट करायला थांबलोय राधाकृष्ण हॉटेल. बघूया नाश्त्यामध्ये काय काय भेटतंय. लेट्स सी. चला काय थोडं फेशियल लागतात ना. छोटी चालू आहे यांची. आमचा नाश्ता आला असा वडा उसळ. वडा उसळ मध्ये गुलाबजामुन आहे, वडा उसळ आहे, सोलकढी आहे, सोलकढी वगैरे 2 पाव आहे. एकदम सुंदर. 1 2 3 4 आम्ही आता नाश्ता करून घेतो. बघू इच्छा कसा आहे नाश्ता. ड्युटी आहे तुम्हाला काय करतो तशी पैसा आहे भजी वगैरे आणि भजी ॲव्हरेज आहे, एक नंबर. पैसा आहे मिसळ पाव लाजवाब. लाजवाब फॅब्युलस आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलोय राजापूरची गंगा. हे बघा एंट्रन्स असं काहीतरी आहे, छानसा एंट्रन्स आहे. पोरं शूटिंग चालू आहे. आमची गाडी एकच गाडी आहे. आम्ही फक्त सध्या आम्ही एकच टुरिस्ट आलो इथं, कोणीच नाही. आणि पूर्ण पब्लिक. हा बघा अशू, रस्ता खतरनाक है बघ. असं निखिल बघतोय, निखिल फोटो बिटो बघतोय आणि जरा मोयना करतोय जागेचा. आणि इथं जागेचा मोयना करतोय. इथं कुठं जागा भेटत असेल तर हाय. कशी जागा आहे बघा, पूर्ण गाणी बघा किती क्लिअर आहे आणि व्ह्यू बघा किती मस्त आहे. एकदम शांत असं वातावरण आहे इथं. स्लो लाईफ चालू आहे पण इथं मस्त मजा पण येते. छान आहे. चला मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. श्री दत्त मंदिर. छान असं मंदिर आहे. सगळ्या चिऱ्याचे बांधकाम आहेत तिथं पहिल्यापासूनचे. किती ओल्ड बांधकाम. पाणी बघा किती एकदम. आंघोळ करू शकता तुम्ही खाली जाऊन कुंडात, असा इश्यू नाही. पाणी किती शुद्ध आहे. पाणी हा पाणी तो तिथूनच येतोय, जो तिथून नॉर्मल तिथं पाणी जमा होतं ना, जो खालून येतो पाणी तोच पाणी इथं येतं. पाणी बघा किती क्लिअर आहे.
म्हणतात अतिशय उत्तम खाज. चालेल ना तो. चालतं ना. राजापूरची गंगा आमची झालेली आहे. मार्लेश्वरला झालं आमचं दर्शन, मस्तपैकी दर्शन झालंय. कोणीच टुरिस्ट नसल्या कारणाने आम्ही छानपैकी दर्शन झालं. निघतोय खाली पॉट बघा रे. हा पूर्ण असं आहे आणि असा कुंड. सूर्यफुलच होतं. हा 59 देवरुखवरून 10 किलोमीटर संगमेश्वरच्या अलीकडे आहे ना. चला अशा तऱ्हेने मार्लेश्वरला पोचलेलो आहे. 1.5-2 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर गाडी पार्किंगमध्ये लावली आम्ही. 50 रुपये पार्किंगचे, पार्किंग चार्जेस. इथं लावशाल तर फुकट लावशाल, फुकटमध्ये. इथं पार्किंगचे चार्जेस आहेत. हा गाडी तर मग पार्किंगचे 50 रुपये एक्स्ट्रा. तर मग आता इथं जातो आम्ही. लास्ट टाइम आलेलो तर एवढी गर्दी नव्हती. बघ गर्दी किती आहे, बघा गर्दी किती आहे. पूर्ण पार्किंग भरले. अंग पूर्ण स्ट्रेच झालंय पोराचा. एक नंबर भावा. एक ना जाऊन दर्शन घ्यायचं. मस्त एंट्री केलंय. जर्नी बिगिन. मस्तपैकी आता थोडा 15-20 मिनिटाचा ट्रेक आहे आमचा. मस्त रेडी झाले सगळे. आता वरती गेलो. यांची हालत दाखवतो तुम्हाला. कामाने किती मोठं आहे. 4 पावऱ्या काय चांगल्या नाही पोरांनी. लगे लिंबू सर्व न कोकम सर्व. मी पण आहे त्याच्यामध्ये. मी पण आहे. सोडा लिंबू सरबत पावर कांची रिफ्रेशमेंट. एवढं आम्ही काय घेतलं नवीन. ए काय सर थांब ना आणि एक हा घेतलाय स्ट्रॉबेरी वाला. येते बऱ्यापैकी. खेळ ना बारकी मोठी पोरा बारकी झालं. चल भरपूर अशी गर्दी इथे. भरपूर अशी मार्लेश्वर मंदिर. चला देव तर आतमध्येच गेला. आम्ही एंट्रीला थांबतो. चला आतमध्ये एंट्रीला गेला. आपण खाली जाऊया मस्त. मग त्या जाऊ ना पुबे आणखी आणखी रस्ता आहे खालची. मग जाऊ आणखी खाली रस्ता आहे. धबधब्याला किती सुंदर दिसतो धबधबा किती सुंदर दिसतो. साप बघायचं तुम्हाला. मस्ती नाही करी मी. छान मस्त दर्शन झालेलं आहे आमचं वगैरे ना देवेंद्र. मस्त एकदम बिना गर्दीचं मस्त दर्शन झालं आतमध्ये. आणि आतमध्ये जर तुम्ही येत असाल तर मूर्ती एकदम शांतता बाळगा. एकदम मस्त तुम्हाला पीसफुल वाटेल आतमध्ये गेल्यानंतर. थोडं गरम होईल तुम्हाला असं वाटेल पण नाही. छान असेल गर्दी बघा आज. दे हा व्ह्यू बघा. व्ह्यू बघा किती उंच डोंगर आहेत बघा. आणि बघा तो धबधबा. छोटा डॉन. नको नाही पलातन सगळी यांच्या हातात जिले चॉकलेट. अख्खं तुला पाहिजे नाही. प्रसादला नाही करता डायरेक्ट चॉकलेट नारला भेटलं त्यांना. पलातन दे. गोड कोकम घेतलात. आम्हाला काकांनी रेट लावलाय 80 रुपयाची. 80 रुपये पाव किलोची रेट लावलाय. भरपूर. जर तुम्ही मार्लेश्वरला येत असाल एवढ्या रूटमध्ये तर इथून घेऊ शकता. छान कोकम असे भेटतात. आम्ही 1.5 किलो घेतलेत. सगळ्यांनी एक पाकेट घेतलेत.
आणि इथं खारे कोकमची प्राइस पण 100 रुपये पाव किलो. लय भरपूर महाग आहे, आपल्याहून जास्त महाग आहे तिथं. 100 रुपये चार्जिंग वाल्यापेक्षा जास्त हवाय इथून हॉटेल गुरुकृपामध्ये बसलोय. आमची इकडची स्पेशल झुणका भाकर मस्त एक नंबर लागते. याच्या मागच्या अगोदर पण आम्ही झुणका भाकर खाल्ली होती. आणि इथं एकदम मस्त 2 भाकरी झुणका काय बोलतो याला झुणका भाकर. नाव ठेवणार तुझ्या आयफोनला. हे बघा अशा प्रकारे झुणका भाकर आमच्या आलेले आहे जेवणासाठी. झुणका भाकर दही कांदा चटणी खरडा. भूषण टेस्ट कर कसं आहे. ओरिजिनल रिव्ह्यू द्या त्याच्या म्हणजे घरांच्या मध्ये. समज तू भूषण देव पिठला खाता तरी पिठला कसं आहे ओके. मम्मीच्या हातचे कम्पेअर नको करू. खाऊ शकतो आपण. चला आपण मग थोडा काढा आलेला आहे. चला टेस्ट करूया. खरडा मस्त म्हणून एक्स्ट्रा मागवले. नाही ओके बॉय समझ गए. छानपैकी दर्शन झालंय जेवण झालंय. आता मस्त 2 तासाचा डिस्टन्स आहे. आरामात चाललोय आणि सनसेटचा. बोलायला काय नाही आता तुम्ही मार्लेश्वर वरून आता आम्ही आलोय आरेवारे बीचला. 1.5-2 तासाच्या प्रवासानंतर. वरून संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सर्व मित्रांचा आता प्लॅन झालाय झिप लाईनिंग करायचा जे आरेवारे बीचला आहे. हे बघा इथं झिप लाईनिंग चालू आहे दिसतंय. इथं झिप लाईनिंग चालू आहे. आम्ही पण तेच करायला आलोय. आता बघूया किती काय कॉस्टिंग आहे झिप लाईनिंगची कसं होतंय. बघ गेलं बघ किती जण आमच्या ग्रुपमधून करतात झिप लाईनिंग. कशी मजा येते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. ठीक आहे चल चल चल. भारी आहे भारी आहे भारी आहे. याला समजा नाही ना पोर्ट्रेट भी और नॉर्मल. ये कल्प्रेट है. ये लोग कल्प्रेट है. इन लोग ने पैसा भर दिया है. मेरे को भी ऊपर जाने वरती जायचा. 6 जणांचं भरलं 5 जणांचं भरलं. देखो देखो 5 जण का भरलं. तुम्हाला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघितलं तुम्हाला माहिती आहे की मी एकदा तसं झालेलं वरतून खाली पडलेलो. तर आता भीती वाटते. आशू पण करणार आहे. आशूचं पण फर्स्ट टाइम आहे. देवेंद्र करणार. माझी फाटत नाहीये पण कसं सीन आहे माझ्या सोबत असं इन्सिडेंट झाल्यानंतर माझी थोडा कॉन्फिडन्स डाऊन आहे त्याच्यामुळे. पण बघू आता मजा येते. आता हा व्ह्यू असं आहे. फिर मैं आएगा वो वीडियो निकालना. पहिला देव जाएगा. त्याच्यामुळे माझी थोडं 600 रुपये पर हेड आहेत. मी तुम्हाला दाखवतो कसं असे काही चार्जेस आहेत. सिंगल झिपलाईन 600 रुपये. आशू तू कपडा मस्त बना. माउंटेन ड्यू डर डर स्ट्रॅप्स मस्त आहे व्हायचा. 120 kgs अप टू 200 kgs पर्यंतच आहे यांचं. पण हे 120 kg आहे आमचा मित्र. बघा भेटो आपण अदर साईड. ठीक आहे आशू चल आशू चल. झाला आशू रेडी. हा आशूलाच पाठवणार आहे भाई. पहिला तूही जाएगा तेव्हा मला कॉन्फिडन्स. चला चल आपण 2. आशू कसं वाटतंय. एकदम आता थोडं नर्वसनेस आहे पण बघूया. चला सगळी श्री कृपा. मजा येणार आहे इथून जायला. आम्ही पण फुल सेट आहे. थ्रिलिंग एक्सपिरियन्स आणि भरपूर ॲड्रेनलिन पूर्ण पीकवर आहे आमचा. 100 रुपये सगळी पोरं रेडी झाले ना भाई. निखिल फुल मजा येणार आहे भाई. फुल मजा येणार आहे. इकडे पहिला जाणार आहे आशुतोष. आशुतोषला फोन
एक्स्ट्रा प्रोटेक्शन आहे. सेफ्टी गिअर्स भरपूर चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज. See you on the other side. सी यू ऑन द अदर साइड बॉय. गणपती बाप्पा. एक्साइटमेंट फुल पीक वर आहे भाई. सगळे तयारीतच आहे. वाढले 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 भाई, वाढले 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 पप्पा, भाई. लक्षात ठेव. फील हो रहा है, फील हो रहा है. इथून वरती तिथे राहिले. चला, कॉन्फिडन्स लेवल थोडा डाऊन आहे पण ॲड्रेनलिन पूर्ण वरती. ओके चला सोडा. गणपती बाप्पा. एक नंबर. खतरनाक. आईला. एकच नंबर भाई, एकच नंबर. मजा आली मजा आली मजा आली. अशा तऱ्हेने आमचं भरपूर मजा आली. एक नंबर, भरपूर ऑसम. अरे पूर्ण अंगातली भीती निघून गेली. लय मजा आली. लय मजा. झिपलाईन करून तो होता तो मागचा भीती निघून गेलेली आहे अशा तऱ्हेने. सी यू ऑन द अदर साइड मिल गए भाई. उतरतोय खाली, निखिल आहे का? खाली उतरतोय. भरपूर मजा आली वरतून झिपलाईन केल्यानंतर. हे भूषण कैसा होता एक्सपिरियन्स? एक नंबर एक नंबर. एक नंबर एक्सपिरियन्स. हे 120 kg नंतर वरती आल्यानंतर निखिल आला. आला. भरपूर मजा आली. अंगातली भीती पूर्ण निघून गेली. आता आमचं हे दिसतात तुम्हाला नसेल दिसत. देव न भूषण तीन यांचं काय फोटो का काय निखिल बरोबर आहे का नाही? आमचं बी करायचं आमचं नाही कधी पाहिजे तेवढं फोटो. जर झिप लाईनिंग केली आम्ही आणि झिप लाईनिंग केल्यानंतर आता गणपतीपुळेला आलोय आणि गणपतीपुळेवरून येऊन आता आम्ही रूम शोधतोय भरपूर सारे. एक पण नाही मिळत आहे. फुल असं बोलतात की फुल सीझन चालू आहे आणि सगळीकडे 4,000 5,000 6,000 7,000 इव्हन भेटतात आम्हाला रूम. आता मी शोधतो बघू कसे रूम. रिजेक्शनवर रिजेक्शन घेतोय सध्या. लय रिजेक्शन घेतोय. प्रत्येक हॉटेलमध्ये जातोय. प्रत्येक जण बोलतोय फुल आहेत आणि आम्हाला काहीच हॉटेलमध्ये हे नाही भेटतात ते रूम्स वगैरे नाही भेटत. आणि जे भेटतात ते किंमत कायच्या काहीतरी सांगतात 7,000 8,000 वगैरे. आम्ही शोधतोय बघू कसं भेटतं ते रूम्स. एक हॉटेल शोधतोय. एक शोधला, 2 शोधला, 3 शोधला, काय नाही भेटत. एवढे रिजेक्शन आलेत आम्हाला आज सांगू नाही शकत. आणि एकतर पहिली गोष्ट म्हणजे यांचे सगळ्यांचे चेहरे हे बघ. यांचे चेहरे सगळे हे सगळे श्रीमंत आहेत. हे बघ सगळ्यांचे चेहरे श्रीमंत आहेत. निखिल लपवते हा लपवते हा श्रीमंत. असे नायकीचे 15,000 रुपयाचे शूज घालून जातात आणि तो समोरचा व्यक्ती पहिलाच बोलतो डायरेक्ट रूम देणार तुम्हाला आम्ही पण 2 देणार आणि ते पण 7,000 रुपयाला 2 रूम. तिथंच आमची मंडळ आम्ही झिपलाईन करून खूप ऍडव्हेंचर केलेलं आहे. मंडल होईल आमचा. हाऊस नाहीये सध्या आमची. आता कुठे भेटला बघू आता रूम भेटतो. आम्ही डायरेक्ट होम स्टे जशी लोक कॅफे हॉपिंग करतात आम्ही रूम हॉपिंग करतो सध्या. एक रूम बघतोय आणि रिजेक्शन घेतोय. भेटला तर नक्की तुम्हाला दाखवू. ठीक आहे. फायनली रूम भेटलेले आहेत आम्हाला. एवढे एकदम व्हीलचे पेपर होते तसे सगळे पूर्ण डिटेल्स द्यायचे. पूर्णांचे नाव यांचे चेहरे बघा कसे झाले. फायनली 8-10 हॉटेल शोधल्यानंतर एक साधासा एकदम बेसिक रूम भेटलाय. त्याची किंमत तुम्ही बोलू शकता 1,200 रुपये पण नसेल. दिवसाची 24 तासाची. आम्ही तिथे देणार आहेत 3,000 रुपये. 3,000 रुपये प्लस मग मॅट्रेस टाकून देणार आहेत आणि सकाळी 10चं चेकआउट. आणि आता आम्ही पोहोचलो कधी 9 वाजता. आता फ्रेशअप बिशअप होतापर्यंत आम्हाला वाजतील 9:30 10 वाजतील 11 वाजतील. मग जेवून आम्ही झोपणार. म्हणजे खर्चिक बाब झाले भरपूर टुरिस्टमुळे. बघूया आता कसं. तर याच्यासाठीच भरपूर इश्यू झालेत. तर ठीक आहे. आता आम्ही फ्रेशअप वगैरे होतो. जेवायला जातो. जेवायला काय नक्की भेटलं तर आम्ही तुम्हाला कळवतो. ठीक आहे. काय जेवतो त्याच्यामध्ये सार्थक होमस्टे म्हणून असं काहीतरी आमचा रूम आहे. 3,000 रुपयामध्ये. एक मॅट्रेस दिलं एक्स्ट्रा.
एक झोपायला गादी दिलंय हे असं आणि लाईट आहे. ठीक आहे ओकेश आहे. चला आजसाठी आमच्यासाठी हाच गोल्डन रूम आहे. बघू थांबलोय असं काहीतरी रेस्टॉरंट आहे बॉयलर आणि रेस्टॉरंटचं नाव आहे हॉटेल नादखुळा. तर आम्ही आता बघू काय भेटतं इथं ऑर्डर. सगळी मस्त आणि या घरगुती असं मला वाटतं घरगुती जेवण आहे. म्हणजे महिला बचत गटवाल्यांचं जसं असतं ना तसं वाटतं. सगळं चिऱ्याची झाडं आहेत चिऱ्याची दगडं आणि मस्त बांधकाम असं आहे. कारण की हॉटेलचं नावच हॉटेल नादखुळा आहे काय हॉटेल नादखुळा. तर मग आणि यांचा कुलकुळा झाला आहे. बुकेमुळे आमचा कुलकुळा झालेला आहे. आम्हाला जे भेटेल ते बघू. आम्ही तर थाली नाही घेतली आम्ही सध्या घेतले मस्त हांडी. तुम्हाला दिसेल आला तर ते दिसेल मी दाखवू तुम्हाला. आणि आमचा स्टे जो आहे ना तो तिथे आहे बघा तिथं कोपऱ्याला मागं स्टे आणि स्टेच्या इथं. मसाला पापड बघा कसा घरात बनवतो त्याच्यावर भारी असेल असं आम्हाला वाटतंय. बघू आमची पनीर अंडी ही आमची चिकन अंडी 15 चपात्या आणि लय भूक लागली आहे लय बेकार भूक. बघू आता आमचं मस्त की चिकन अंडी रोटी हे कशी आहे टेस्ट देव कशी टेस्ट आहे. ओकेश आहे. ठीक आहे म्हणजे भुकेल टेस्ट नका विचारू कारण की आता सध्या आम्हाला लय भूक लागली आहे. ऑप्शन अवेलेबल नाही. भुकेला कांदा भरा तर मग भुकेला कांदा बरा असं भूषण बोलतोय. तर बघू ठीक आहे म्हणजे चिकन वगैरे चला. आता रूमवर काय होणार नाही आहे आम्हाला माहिती आहे. आता आम्ही रूमवर जाऊन सरळ पण झोपणार आहे. तर इथपर्यंत जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवर काय दगड मारायचं आहे धोंडा मारायचा आहे का डोकं मारायचं आहे पण मारा. बाय. आमचा पैसा कपत नाही आवरा पैसा आणलाय काय रे फुल डब्बा भरून पैसा आणलाय. भूषण आलं तर वसूल करायचा. आईस्क्रीम खावाला आता रात्रीची झोलय. आता इथं ब्लॉग बनवतो बंद करतो बाबा झाला.